तर चला मित्रांनो, नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज घटस्थापना आहे आणि आमच्या या गावाला घट कशी बसवतात हे मी तुम्हाला आमच्या या मंदिरामध्ये घट कशी बसते तुम्हाला दाखवणार आहे. चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता आपण पाहतोय या ठिकाणी देवाची माजणी चाललीत, म्हणजे त्यालाने देव असं पुसून घेतात आमच्या या मंदिरामध्ये. तर आता हे देवाची माजणी चालली. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे व्हिडिओमध्ये आमच्या या देवामध्ये मंदिरामध्ये कशी घट बसवतात हे आपण पाहणार आहेत. करा बरं, इकडे करा बरं दिवा. इथे कर विलास, इकडे कर. दरी आहे ठेव तिकडे. काय तेल आहे का काय? ला ला त्या खालून राम आमच्या खालच्या बाजूने थांब ना, वरून वेळा खाली गेलं म्हणजे खाली करतात ना. डायरेक्ट खाली सुरुवात केली ना. इकडे ठेव. इथं मला सांगायला कारण ते आतमध्ये तेच असणार आहे. ठेव आता घरी सध्या. इथं 2-3 नारळ आहेत बरं का. ते इथं लईच गडी झटलं. घडीच तेवढे थांबा बरं. इकडे इकडे कर. हे फेट आहे का रामा इथं बस दिवा नाही ना, वाद घातलं. हा, नवीन फेटा आणला का विचार? नवीन जुनाच घ्यायला लागतं याला. कशाला ते आपण सगळीच देऊन टाकतोय ना, त्याच्यात एखादा घ्यायचा, त्याला काय सगळंच काय उपयोग नाही. हे आता नको थांब ना, ते फुलं बिलं लावते मग नंतर नाही माज नका लावलं ना, उशीर करतो ना आम्ही. पण आपली परंपरा सारखी कोणची परंपरा नसेल हा. नाही ना. हा हा बघत घाबरती नाही, दुसरी आणि व्यक्ती हात लावा घाबरते बरं का देवाला. मग म्हणजे करे याच्यासाठी माहिती तर नाही याच्यातलं काही जास्त डेअरिंग करते. आता नाही नक्षी का एक नंबर हा. नसलं तर काय हे देवाचे दागिनेत काय चांदीचे दागिने का. तर आता बघा हा जो आमचा देव आहे, हा आमचा घोड देव आहे. त्याला जे त्यांचे दागिने हे डाग चढवायला लागलेत, आता देवाला घालायला लागलेत. हे चांदीचे डाग आहेत पूर्ण. सगळं ज्यांनी ज्यांनी नवस केलेले आहेत त्यांनी हे डाग आणलेले आहेत, देव पावलेले त्यांना, तेव्हा ते डाग आणलेत आणि आता ह्या डाग चढवायला लागलेत देवाला. हा आहे आमचा घोड देव. तू चढव. हा, 6 झालं ना. हे चांगलं आठवा ना. पान ठेवलाय का? पान ठेवा वरण खाली. झालं 5 ठेवा. झालं 2 तुकडं.
बांध माग बांध गाठ छत्री राहू दे का अशीच राहू दे थोडा दादा पुढं तर घाल ना हा तिथं काढ गळ्यात चल तू होता काच पुढं केस मी म्हणतो होता पुढे असं अरे हा डाग इथलाच असेल इथलाच डाग असेल हा पण तो मला आता जी इथे हो यत्मनला इकिला यत्मनला असेल हातातला नाही हातातला हा इथं इथं मध्ये असता इथे बसेल नाही हा बरं गाला जाऊन द्या तो घालायचा कसं काय काय नाही काय उसका काय मार्ग नाही जाऊ दे चल तसा गळ्यातले कंचा हा हा तो तिथं गळ्यातला असेल तू गळ्यातले गळ्यातले लागली तर ही वात जळत आली ना काही हे फक्त या लाकूड फिरवायचं ती वात बरोबर पुढं पुढं सरत असा दिव आहे हा. आणि आपण आता समोर पाहतो हा आहे आमचा श्रीकाळ भैरोबा. तर आता देवाची पूजा झालेली.
आता इथं बघा जे 9 दिवस गटावर जे बसणार आहेत त्यांची आता देव झाडणी करायला लागले आहे बघा. प्रत्येकजण त्या ठिकाणी उभं राहून यायचा आणि देव अशी झाडणी करतोय आमच्या या मंदिरामध्ये. जेव गटावर बसतात 8-9 जण त्यांची पली देव झाडणी करतो बघा. अशा पद्धतीने त्यांची झाडणी होते. आहे आमची परंपरा. शंका काढली म्हणजे पायरी आलो आम्हाला विचारावं चला आता Yeah.